विरोधकांच्या नरेटिव्हला त्याच भाषेत प्रत्युत्तर द्या असं आता भाजपकडे वरिष्ठांकडून सांगितलं गेल्याचं कळतंय। अनेक मुद्द्यांवरून आंदोलन करून मवियाला घेरा असंही वरिष्ठांकडून सूचना आल्या आहेत असं सूत्रांकडून कळतंय। भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे महाराष्ट्र भाजपला हे आदेश आहेत। फेक नरेटिव्हला उत्तर देताना विकासाचा अजेंडाही पुढे घेऊन जा। राहुल गांधींचं आरक्षण विरोधी वक्तव्य खालपर्यंत पोहोचवण्याच्याही सूचना भाजपच्या नेत्यांना करण्यात आल्या आहेत। या सगळ्या संदर्भात आपण अधिक जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, लोकसभा निवडणुकीत संविधान वाचवाचा जो विरोधकांचा मुद्दा होता तो भाजपला चांगलाच महागात पडला होता असं साधारणतः एक चित्र या सगळ्या निवडणूक निकालानंतर दिसलं आणि त्यामुळेच आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नरेटिव्हच्या मुद्द्याला कसं उत्तर द्यायचं याचे स्पष्ट निर्देश वरिष्ठ पातळीवरून आलेत। श्रुती, अगदी बरोबर, जसं तू सांगितलंस की नरेटिव्ह भाजपकडनं जो शब्द उच्चारला जातो फेक नरेटिव्ह, त्या फेक नरेटिव्हला उत्तर देण्यासाठी भाजपला आता पुढे यावं लागतंय। राहुल गांधींनी आरक्षणाच्या संदर्भात जे विधान केलं त्या विधानाला खालपर्यंत पोहोचवा, आरक्षणाचे जे लाभार्थी आहेत त्या घटकापर्यंत राहुल गांधींचं विधान पोहोचवा आणि या फेक नरेटिव्हला खऱ्या अर्थानं उत्तर द्या, आक्रमकपणे उत्तर द्या, अशा प्रकारचे आदेश भाजपच्या अध्यक्षांनी काल सागर बंगल्यावर जी बैठक झाली त्या बैठकीत महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांना दिलेले आहेत। विरोधकांच्या या सगळ्या नरेटिव्हला उत्तर देण्यासाठी भाजपकडे अनेक प्रकारचे मुद्दे आहेत। या मुद्द्यांवरून आक्रमकपणे आंदोलन करा आणि या माध्यमातून महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये वातावरण निर्मिती करा असं देखील काल जे.पी. नड्डा यांनी सांगितलं। त्यासोबतच इतर महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत ते पुढे करतानाच आपल्यामध्ये महायुतीमध्ये जे काही वाद होत आहेत, जागा वाटप असेल किंवा इतर मुद्दे असतील त्यावरून होणारे वाद विवाद आणि जे काही खटके उडत आहेत त्याची जाहीरपणे वाच्यता होऊ नये याची प्रकर्षानं काळजी घ्या आणि हा संदेश केवळ भाजपच्याच नाही तर विरोधी पक्ष आपल्या सहयोगी पक्षांच्या देखील सदस्यांना द्या। त्यासोबतच संघ आणि भाजपनं सातत्याने जो एक मुद्दा पुढे आणलाय की या सगळ्या आरोप प्रत्यारोपांना उत्तर देताना भाजप आणि केंद्र सरकारचा जो काही विकासात्मक अजेंडा आहे तो सातत्यानं पुढे ठेवला जावा। विरोधकांचा नरेटिव्ह आणि भाजप आणि केंद्र सरकारचा विकासाचा अजेंडा या दोन गोष्टी समान पातळीवर ठेवूनच आपण विधानसभेच्या प्रचाराच्या दृष्टीनं सगळी रणनीती आखण्यात यावी अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना आणि निर्देश काल भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी सागर बंगल्यावर झालेल्या बैठकीमध्ये दिलेत। या बैठकीमध्ये भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते। संघटनात्मक बांधणी असेल किंवा महायुतीतील मित्रपक्षांच्या बाबतची भूमिका, त्यासोबतच विरोधकांच्या बाबतीत घेतली जाणारी सगळीची काही वातावरण निर्मिती आहे या सगळ्याबाबत कालच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। श्रुती, नक्कीच ही अत्यंत महत्त्वाची घडामोड आपल्याला म्हणता येईल। आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश केंद्रीय नेतृत्वाकडून राज्यातल्या भाजपच्या नेत्यांना दिल्या जात आहेत। म्हणजेच खबरदारी पूर्णपणे आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून विधानसभेच्या तोंडावर घेतली जाते असंच दिसतंय। तुर्तास धन्यवाद। अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून घेत राहूच।